अहिल्यादेवी नगर जिल्ह्याच्या मिरजगाव या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र भानुदास गोरे। त्यांना गीताराम या नावानेही ओळखले जाते। कर्जत तालुक्यामध्ये त्यांनी आपलं नाव केलेलं आहे। झिरोमधून हिरो झालेला माणूस म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे भरीव कार्य आहे। श्री साई बालाजी प्रतिष्ठान मिरजगाव चे ते संस्थापक अध्यक्ष आहेत। श्री संत गजानन महाराज पतसंस्था मिरजगाव याचेही ते संस्थापक अध्यक्ष आहेत। तसेच श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे ते संस्थापक सचिव आहेत। सद्गुरू कृषी महाविद्यालय म्हणजे BSc ॲग्री कॉलेजचे ते संस्थापक आहेत। शिवशंकर कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचेही ते संस्थापक आहेत। एकूणच त्यांचे कार्य खूपच मोठे आहे, म्हणून या भागामध्ये या भल्या माणसाला मानणारा वर्ग दूरदूरवर पसरलेला आहे। त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि त्यांच्या सौभाग्यवतींची खंबीर साथ त्यांना लाभलेली आहे। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या राजेंद्र गोरे यांच्या आजवरच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी गीताराम उर्फ राजेंद्र भानुदास गोरे, मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। माझे वडील कैलासवासी भानुदास रामचंद्र गोरे उर्फ बाबाजी, आई कैलासवासी कौशल्याबाई भानुदास गोरे यांच्या पोटी मी जन्म घेतला आणि त्यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक कार्य करत आहे। मी श्री साई बालाजी प्रतिष्ठान मिरजगावचा संस्थापक अध्यक्ष आहे। श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान मिरजगाव या संस्थेचा संस्थापक सचिव आहे। त्याचबरोबर श्री संत गजानन महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा गेली 11 वर्षे मी चेअरमन राहिलो होतो। या आमच्या गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान अंतर्गत मिरजगाव या ठिकाणी कृषी शैक्षणिक संकुल उभा आहे। त्याच्यामध्ये सद्गुरू कृषी महाविद्यालय BSc ॲग्री कोर्स, शिवशंकर कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय BTech, श्री संत गजानन महाराज ज्युनियर कॉलेज, कृषी तंत्र पदविका विद्यालय, त्याचबरोबर महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत दुग्ध व्यवसाय व व्यवस्थापन व पशुसंवर्धन अभ्यासक्रम आहे। कर्जत या ठिकाणी मुलींसाठी सद्गुरू उच्च माध्यमिक कन्या विद्यालय आहे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम या ठिकाणी आम्ही राबवले जातो। संस्था कृषी क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि महाराष्ट्रातील नामवंत अशी एक शैक्षणिक संस्था आम्ही या ठिकाणी उभा करू शकलो, हे आमचं पुण्य आहे। या ठिकाणी आम्ही ज्ञानदानाचं कार्य करत आहोत। आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादानं हे कार्य या ठिकाणी सुरू आहे। गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित कृषी आणि कृषी संलग्न व्यवसाय शिक्षणाच्या संदर्भामध्ये सद्गुरू कृषी महाविद्यालयाच्या फळबागेवरती आहोत आपण। या ठिकाणी आंब्याची साधारण ही एक 6 एकर बाग आहे आणि या 6 एकर बागेमध्ये कोकण कृषी विद्यापीठातून सगळ्या नामवंत अशा जाती या ठिकाणी आणल्या आहेत। त्याच्यामध्ये सिंधू आहे, रत्ना आहे, हापूस आहे, केशर आहे, त्यानंतर लंगडा, देवगड, म्हणजे अशी कुठली जात नाही आहे की ती इथं आपल्याला पाहायला मिळत नाही। उद्देश एकच आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्येक झाडाचा अभ्यास झाला पाहिजे, नुसती डिग्री घेऊन उपयोग नाही, तर त्याचं ज्ञान मिळलं पाहिजे। आणि या ठिकाणी ह्याचं कलम करून नर्सरी आहे, या ठिकाणी नर्सरीमध्ये कलम करून ते शेतकऱ्यांना आपण देतोय की जेणेकरून त्या शेतकऱ्यांच्या बागे उत्पन्न वाढण्यासाठी ह्या सुधारित जातींचा उपयोग होईल। या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची सुधारित ही साई सरबती लिंबोणीची जात आहे। एक अतिशय ही साधारण 2 एकर आहे आणि ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलेलं आहे। सद्गुरू कृषी महाविद्यालयामध्ये असल्या हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटची ही मदर ऑर्चिड्स बाग आहे। ह्याच्यामध्ये फुलशेतीमधले सगळी फुलांची झाडं आहेत। त्याच्यानंतर हा संपूर्ण हॉर्टिकल्चरचा डिपार्टमेंटचा भाग आहे। याच्यामध्ये लिंबोणी, आंबा आहे, चिक्कू आहे, महाराष्ट्रातल्या सर्व फळांच्या जातीची या ठिकाणी प्रजाती आपण लावलेली आहे।
आणि विविध प्रकारच्या फळबागांच्या या ठिकाणी लागवडी करून या ठिकाणी फार मोठी नर्सरी आपण उभा केलेली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना याची माहिती मिळेल. आणि हे जे समोर आपल्याला दिसतंय ती आमच्या सद्गुरू कृषी महाविद्यालयाची वेधशाळा आहे, हवामान वेधशाळा आहे. या ठिकाणी पाणी, त्यानंतर हवामान, वाऱ्याचा वेग, तापमान, ह्या सगळ्या गोष्टी, पर्जन्यमान, पडणारा पाऊस हा डेली या ठिकाणी काउंट केला जातो आणि तो शेतकऱ्यांना माहितीसाठी सादर केलेला असतो. त्यानंतर हा ठिकाणी जे आपल्याला दिसतंय ते हे आमच्या सद्गुरू कृषी महाविद्यालयाचं 4थ्या वर्षाचा जो मॉड्यूल्स आहे की शासनाच्या धोरणाप्रमाणे विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षाला कामो अशोका योजनेमध्ये त्यांना त्या आयुष्यामध्ये उभा राहता आलं पाहिजे, व्यवसाय करता आला पाहिजे. आणि त्या ठिकाणी आमचं हे डेअरीचं मॉडेल आहे. या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि हाताळणी या विद्यार्थ्यांना शिकवली जाते आणि अतिशय चांगले चांगले पदार्थ या ठिकाणी विद्यार्थी निर्माण करतात, त्याची विक्री करतात, त्याचा नफा तोटा हे सगळं त्या ठिकाणी पाहिलं जातं. गणगण गणात बोते असं म्हणतात की ज्याच्या पाठीमागे साक्षात गजानन आहे, गजानन महाराज आहेत, त्या व्यक्तीला भय नसतं, त्या व्यक्तीला या ठिकाणी लालसा नसते, त्या व्यक्तीला काही कुठलाच मोह नसतो. आणि ज्या व्यक्तीला मोह नसतो ती व्यक्ती संत असते. कारण संत परंपरा काय सांगते? घ्यायचं नसतं तर द्यायचं असतं. कारण या जगामध्ये घेणाऱ्यांची संख्या लाखो आहे, परंतु देणाऱ्यांची संख्या फार कमी आहे आणि देणारा तो देव असतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ असं म्हणतात. अगदी आज मुलाखतीच्या माध्यमातून आजवर अनेक माणसांच्या आपण मुलाखती घेतल्या. आज साक्षात देवाची, देव माणसाची मुलाखत घेण्याचं भाग्य मला लाभते. मी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आजवर अनेक मुलाखती पूर्ण केल्या आणि आजची ही महत्त्वपूर्ण मुलाखत अहिल्यानगर जिल्हा कर्जत तालुक्यातील मिरज गाव हे अगदी मोठं गाव, बाजारपेठेचं गाव. जसं गाव मोठं आहे तसं या गावातला एक मोठ्या मनाचा माणूस सुद्धा आहे आणि तो मोठ्या मनाचा माणूस, देव माणूस या ठिकाणी आपल्या समोर आहेत. सन्माननीय या ठिकाणी राजेंद्रजी गोरे सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया अगदी तिथून जिथं काहीच नव्हतं करू, नाही का? काय सांगाल नेमकं की बालपणीच्या आठवणी, तुमचे वडील, तुमची आई असेल, या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना आज काय काय सांगायला आवडेल? माझं बालपण मला आठवते, वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनचा सगळा इतिहास मला आठवतो. मी अतिशय सुखवस्तू, नामवंत, आध्यात्मिक कीर्ती असलेल्या वडिलांच्या पोटी जन्माला आलो. माझ्या वडिलांचं नाव होतं कैलासवासी भानुदास रामचंद्र गोरे. सगळं गाव त्यांना प्रेमाने बाबा, आदराने बाबा म्हणायचं. वडिलांचे, आईचे संस्कार लहानपणापासूनच आमच्या भावंडावरती रुजलेले होते. आणि आई तर माझी इतकी प्रेमळ होती, वात्सल्याची जी करुणामूर्ती ज्याला म्हणून, अशी माझी आई कौशल्याबाई होती. आणि या आई वडिलांच्या संस्कारामध्ये आम्ही वाढलो. माझ्या वडिलांना 6 एकर बागायती जमीन होती. 1978 साली काळाची पावलं ओळखून त्यांनी आपली मुलं चिखलामध्ये पाय न रोवता त्यांनी व्यवसायामध्ये पाय रोवावेत या उद्देशानं जमीन विकली. त्यावेळेस लोकांनी त्यांना वेडं ठरवलं. बाबा जमीन विकतायत, पोरांना काही ठेवलं नाही, काही नाही, अवघड झालं. जमीन विकण्याचा उद्देश त्यांचा अगदी शुद्ध होता की उद्योग व्यवसायामध्ये आलं पाहिजे. परंतु जमीन विकली, ज्या मित्राला विकली त्या मित्रानं किरकोळ काहीतरी पैसे दिले, 70-72 हजाराला त्या काळात विकलेली जमीन आम्हाला नंतर 1 रुपया नाही मिळाला. म्हणजे थेट घरावरून रस्त्यावरच आलो आम्ही. प्रतिकूल परिस्थिती, आमच्या जीवनाचा संघर्ष सुरू झाला आणि एक पिक्चरच्या स्टोरी स्टाईल असं आमचं जीवन झालं. आईने अतिशय कष्ट केले, अगदी गवंड्याच्या हाताखाली जाऊन काम केलं आणि आम्हाला जगवण्याचं फार मोठं काम आईने केलं. आणि वडिलांचा तर असा स्वभाव होता की काहीच स्वतःजवळ ठेवायचं नाही. जे जे काय असेल ते दानधर्म करायचं. त्या दानधर्माच्या पुण्यावरच आम्ही उभे आहोत. त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या आशीर्वादानं आमची पिढी घडत आहे, आम्ही घडत आहोत. आम्हाला की सर्व कवडी मोल आणि आमच्या मुखात फक्त या ठिकाणी बा विठोबाचं नाव.
मला असं वाटतं की त्याचं नाव घ्यावं आणि ते सतत घ्यावं. खरी श्रीमंत ती आहे. पैसा अडका किती किती वेळ थांबेल माहीत नाही. आज तो माझ्याकडे आहे तर आता उद्या दुसऱ्याकडे असतो तो. अगदी हे तुमच्या वडिलांना जणू काही अगदी कळून चुकलं होतं आणि त्यांच्या दृष्टीनं जर संपत्ती काय असेल तर तुम्ही मुलं होतात नाही का. तर आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी वडिलांनी आणि आईने कष्ट घेतले. काय काय कष्ट घेतले आपण ते ऐकायचे. वडिलांनी ज्यावेळेस जमीन विकून या ठिकाणी आलो तर त्यावेळेस एवढे पैसे होते की एका ठिकाणी कुठेही जागा घेऊन वाडा घेऊन आम्ही राहू शकलो असतो. पण मुलांवर संस्कार चांगले व्हावेत म्हणून इथे श्रीकृष्ण गल्लीमध्ये एक वाडा कलवड्यांचा दुरुस्त करून त्या ठिकाणी आम्हाला ठेवलं आणि आमच्यावर संस्कार चांगले करण्याचं कार्य त्यांनी केलं. हे सगळं करत असताना अत्यंत कडक शिस्त होती. कुठल्याही प्रकारची गैरशिस्त वडिलांना कधी हे नाही. आणि त्या काळात 50-60% पास होणं त्यांना मान्य नव्हतं. ते सामान्य पोराचं काम आहे म्हणायची. 80-90% पडले पाहिजेत आणि गैरमार्ग गैरवर्तन हे कधीच मान्य नव्हतं. वडिलांच्या धाक आणि शिस्तीने साधारण 200 मीटर जर वडील दिसले तर आम्ही लगेच घरामध्ये पळून जायचो. इतका त्यांचा धाक होता, तो नैतिक धाक होता. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परिस्थिती कोसळल्यानंतर डावलल्यानंतर माझ्या मोठ्या भावाने कष्ट केले, 2 नंबरच्या भावाने केले आणि आईने मात्र फारच कष्ट केले. आम्हा सगळ्या तिन्ही भावंडांना जगवण्यासाठी तिने मोलमजुरी म्हणा, अगदी शेतात खुरपण्यापासून गवंड्याच्या हाताखाली काम करण्यापासून ही सगळी कामं आईने केली. त्याच्यामुळे तिचा त्याग सगळा समोर दिसतो. आयुष्यामध्ये असं म्हणतात की काबाड कष्ट आपण करतो, आई वडिलांनी केलेले असतात, परंतु प्रामाणिकपणे राहणं सदैव हे प्रत्येकाला जमत नाही. एक मला विचारावं वाटतं की तुम्ही सुरुवातीला एक प्रयोग केला होता म्हणजे कष्ट करण्याचा नाही का, रोजंदारी जायचा आणि त्या कामाचे तुम्हाला 25 पैसे भेटले होते. तर आम्हाला ते 25 पैशाची गोष्ट ऐकायची. मी 4थीला होतो आणि त्या काळामध्ये अशी त्या पिढीमध्ये अशी एक संस्कार होता की काम करून शिकलं पाहिजे. हा, आणि माझ्या वर्गातली बरीचशी मुलं बुधवार दिवशी किराणा दुकानात म्हणा, कापड दुकानात म्हणा, त्या ठिकाणी कामाला जायची. आणि मग मला तर कोणी कधी म्हटलं नाही तू कामाला जा, हे कर ते कर. पण मी म्हटलं, मला थोडंसं उपजतच असं वाटलं की आपण सुद्धा काहीतरी कमवलं पाहिजे. आणि मग मी त्या माझ्या मित्राला म्हटलं की मला पण बुधवारचं तुझ्याबरोबर कामाला ने. आणि त्या किराणा दुकानामध्ये शाळा सुटल्यानंतर मी कामाला गेलो तर दिवसभर साधारणपणे 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत राबून मला संध्याकाळी देणं 25 पैसे हातावरती दिले. मी पाहतच राहिलो आणि ते कष्टाची पहिली कमाई 25 पैसे माझ्या अजूनही चिरकाल स्मरणात आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा येतो आणि जातो, परंतु जे पहिलं आपण कमवलेलं असते ते कायम आपल्या लक्षात राहिलेलं असते नाही का. मला असं वाटतं की ते 25 पैसे तुमच्या कायम हृदयामध्ये राहिले. सर, एक विचारावं वाटतं की काळ पुढे जातो परंतु या ठिकाणी काही आठवणी कायम आपल्या हृदयामध्ये असतात. तुमच्या आयुष्यामध्ये महत्वपूर्ण व्यक्ती म्हणजे तुमचे वडील ठीक आहे, आणि त्यानंतर तुमची आई. वडिलांच्या पाठीमागे आईने आधार दिला, भावाने आधार दिला. तर तुमच्या आयुष्यामध्ये या 3 लोकांची जी भूमिका आहे मग ती ऐकायची. म्हणजे वडिलांची वेगळी असेल, आईची असेल वेगळी आणि भावाची, ती सांगा. वडिलांकडनं मला संस्काराचा फार मोठा वारसा मिळाला. त्यांनी सांगितलं होतं, जर रस्त्यावरती सोनं पडलं तरी उचलायचं नाही. आपलं इमान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. परमेश्वर तुमच्या नीतिमत्तेला पाहून भरभरून देत असतो. नीतिमत्ता कधी सोडायची नाही. आणि आईनं फार प्रेमाचा धराच शिकवला की जो जो भेटल ना तो भूतदयेने त्याला पाहायचं, त्याला कधी दुखवायचं नाही. अंतःकरणातनं त्याला हे कधी हे करायचं नाही, त्याचं मन कधी दुखवायचं नाही. घेता आला तर दुआ घे, बदवा नको, बदुआ कोणाची घेऊ नको. आणि फार म्हणजे आईच्या आठवणी किती सांगाव्यात. मला गोरे सर तुम्हाला विचारावं वाटतं की कौशल्यमाय नाही का, आणि कौशल्यमाय म्हणजे अगदी प्रेमळ माया होती नाही का. प्रभू रामचंद्राची जशी आई होती ना तशी माझी आई होती. कौशल्य आईने माईने तुम्हाला वाढवलं, घडवलं, प्रेम दिलं. आणि ज्या माऊलीनं प्रेम दिलं, संस्कार दिले, आज ती माऊली या जगात नाही. काय वाटतं नेमकं आयुष्यात? फार का कमवण्यापेक्षा फार काही गमवल्यासारखं वाटतं. कारण माझ्या आईला मी सोडून कधीच राहिलो नव्हतं. आज 50-52 वय आहे, त्याच्यामध्ये एकच वर्ष आईला सोडून राहिलो. नाही तर
कायम तिच्या पदराच्या सावलीखाली होतो. ज्या ज्या वेळेला आई आई हाक मारायचा त्यावेळेला प्रतिसाद काय होता नेमका तू सांग ना. घरी आल्यानंतर प्रत्येक वेळी हाक तीच होती आई, नाही का, आई कुठे आहे, तर आई कुठे आहे आणि आई असं म्हटल्यानंतर रिस्पॉन्स काय होता तुम्हाला? म्हणजे असं असायचं की आईला आम्ही सगळे बाई म्हणायचो. बाई म्हणायचं. बाई म्हणायचो. बाई म्हणजे बाप आणि ईश्वराची ती अशी एकत्र मूर्ती होती. आणि जर कधी आपण सकाळी न खाता गेलो, दुपारी आलं नाही, किती वाट बघत बसायची सारखी दारात, अजून नाही आला, त्याने सकाळी खाल्लं नाही, अजून नाही आला. आणि आपण ज्यावेळेस हाका म्हणून आलो घरात की पत्नीला आधी विचारणार बाई कुठे, मग बाई लगेच समोर येणार. बाई म्हणजे आईला तुम्ही बाई म्हणायचात आणि बाईमध्ये बाप होता, आई होती आणि ईश्वर सुद्धा होता. आणि हा सगळं हे विश्व म्हणजे राजेंद्र गुरुजीचं, राजू गुरुजीचं विश्व म्हणजे बाई होती. आज ती बाईच नाहीये. ज्या ज्या वेळेला आज घरी जाता दररोज, नाही का, त्या वेळेला आईला निश्चितपणे शोधता, बाईला शोधता तुम्ही, तर काय नेमकं म्हणजे काय नेमका भास होतो खरं तर? म्हणजे घर सोनं सोनं वाटतं आणि कुठंतरी असं वाटतं की ती तिथं कुठंतरी बसलेली असेल आपली वाट पाहत. आणि तिची जागा ठरलेली असायची घरातून, ती आता ह्या वेळेला संध्याकाळचं जप करत बसलेली असायची. गणगण गणात बोते, प्रत्येकात ईश्वर आहे. मला असं वाटतं की आई आहे, पण या ठिकाणी तुम्ही पाहत राहा, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अगदी लोकांना मदत करता, नाही का, त्या त्या व्यक्तीमध्ये तुमची आई आज. आणि मला असं वाटतं की व्यक्तीमध्ये, गरजू व्यक्तीमध्ये या ठिकाणी आपण आपली आई पाहिली पाहिजे. निश्चितपणे आईने जर तुम्हाला काय दिलं असेल तर मला वाटतं प्रेम दिले. बोला सर. एक आईचा पाहण्याचा विषय आला की तिच्या स्मरणार्थ मी आध्यात्मिक जीवनाला वाहून घेतला आणि पहिला आध्यात्मिक सप्ताह तिच्या स्मरणार्थ तिरुपती बालाजी या ठिकाणी केला. जे कधी शक्यच नव्हतं, तिरुपती बालाजी पाहिला नव्हता. त्या तिरुपती बालाजीला आई तिने तिथं पारायण केलं होतं. तर त्या ठिकाणी 2022-23 मध्ये तो सप्ताह झाला. त्याच्यानंतरचा 2023चा सप्ताह, 24चा सप्ताह मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये परमपूज्य गुरुवारी आदरणीय श्री श्री रविशंकरजी महाराज यांच्या बेंगलोर आश्रमामध्ये केला. आणि त्या ठिकाणी मला माझी आई भेटली. गुरुजींची पूर्वजन्मीची जी आई आहे त्या ठिकाणी त्या माताजी आल्या आणि त्यांना असं समजलं की सरांची आई वारलेली आहे आणि तिच्या स्मरणात हा सप्ताह आहे आणि त्यांना मराठी चांगलं येतं. ते समजल्यानंतर त्यांनी माझी भेट घेतली आणि माझ्या पाठीवरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटलं असं तू समजूच नको, मीच तुझी आई आहे. मला तुझी आई जरी ती गेली तर मी इथं तुझी आई म्हणून आलेली आहे. आणि त्यांनी मला ज्यावेळेस सप्ताह संपला, त्या सप्ताहाचा संपल्यानंतर त्या दिवशी त्यांनी मला घरी नेलं आणि स्वतःच्या हाताने माझ्या तोंडात पूर्ण घास घातले. आणि मला म्हणजे आईने लहानपणी भरवलं असेल, पण मोठेपणी आई गेल्यानंतर परत आई कोणत्या तरी रूपाने येऊन तिने मला पूर्ण जेवण भरवलं, हे मी कधी विसरू शकत नाही. मला असं वाटतं की आई नेहमी सांगत असेल की मैं गया नाही जिंदा हूं बस. कारण देव जात नाही कधीच, देव आपल्यामध्ये असतो, नाही का. अगदी मला असं वाटतं की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी पाहाल, जिथं भास होईल तिथं आई असेल तुमची. सर, एक विचारावं असं वाटतं की जगण्याचा जो दृष्टिकोन आहे तो प्रत्येकाचा वेगळा आहे, नाही का. प्रत्येकाला वाटतं की मरेपर्यंत पैसा कमवावा आणि काही लोकांना वाटतं की मरेपर्यंत या ठिकाणी ईश्वराचं नाव घ्यावं, लोकांची सेवा करावी. आणि मला असं वाटतं की दुसऱ्या कॅटेगरीत तुम्ही बसता, म्हणजे त्याचं नाव घ्यावं. मी पैशावर प्रेम केलं नाही, मी माणसावर प्रेम केले. सर, एक विचारावं असं वाटतं की एक नॉन ग्रँड टीचर म्हणजे सुरुवातीला काही काळ तुम्ही बिनपगारी शिक्षक म्हणून काम केलं आहे आणि आता या ठिकाणी संस्थेचे सचिव सुद्धा आहात. तर काय नेमकी म्हणजे स्टोरी काय नेमकी? साधारणपणे 1995-96 साली माझं BEd पूर्ण झालं आणि BEd झाल्यानंतर मग नोकरीच्या शोधात असताना बऱ्याच ठिकाणी ऑफर होत्या, परंतु इथं आष्टीला जवळ धोंडे साहेबांकडे नोकरी केली आणि त्या ठिकाणी ग्रँटेबलला जॉब असेल अशा ह्याच्यातून मी जॉईन झालो, परंतु नॉन ग्रँटेबलला जॉब मिळाला आणि 96 ते 98 3 वर्ष मी त्या ठिकाणी जॉब केला आणि साधारण मार्च एंडला तो जॉब सोडून दिला. परंतु हे करत असताना सारखं डोक्यामध्ये उद्योगाचं चक्र असायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे. रस्त्यानं जात असताना इथून उशिरा निघायचं आणि शाळेला वेळेवर पोहोचायचं असा कार्यक्रम असायचा. आणि माझ्याकडे माझ्या मोठ्या भावानं मला MIT घेऊन दिलेली होती. ती गाडी 3 वेळा मोडली होती माझ्याकडनं ह्या सगळ्या धावत्या प्रवासामध्ये.
आणि मग असं करत करत असताना एक दिवस असं वाटलं की आपण दूध डेअरी चालू करावी. म्हणजे त्या काळामध्ये हो, त्या काळामध्ये 98 साली मी दूध डेअरी चालू केली. दूध डेअरी चालू केल्यानंतर ती डेअरी चांगली चालायला लागली. साधारणपणे 1,500-2,000 हजार लिटर दूध झालं आणि व्यवस्थित चालत असताना मग परत असं रस्त्यानं प्रवास करत असताना सारखं रिकाम्या मनामध्ये काही ना काही विचार असायचे की नॉन ग्रँटेबल असल्या पगार नसल्यामुळं काही कसा पैसा मिळवायचा हा विचार असायचा. आणि चालत असताना एका ठिकाणी शिराळा या गावामध्ये मला वीटभट्टी दिसली आणि ती वीटभट्टी पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आमचे 2 चुलते वीटभट्टीचे काम करायचे पूर्वी, आपण ही वीटभट्टी का टाकू नये. आणि मग डोक्यात आल्यानंतर तो वीटभट्टी टाकण्याचं ठरलं. आणि आमची इथंच रस्त्याच्या कडेला जागा होती, त्या ठिकाणी मोठ्या बंधूला म्हटलं की आपल्याला वीटभट्टी टाकायची आणि वीटभट्टी टाकली. वीटभट्टी टाकल्यानंतर त्या वीटभट्टीसाठी कर्ज मागायला गेलो, परंतु इथल्या एका पतसंस्थेनं माझा अर्ज कचऱ्याच्या कुंडीत टाकून दिला आणि मी 2-3 महिने असे चक्र काढत राहिलो. शेवटी त्या मॅनेजरने सांगितलं, सर तुमचा अर्ज हा कचऱ्याच्या कुंडीत टाकलेला आहे. मला फार म्हणजे असा अपमानास्पद वाटलं आणि काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग मी ही आज ज्या पतसंस्थेमध्ये बसलो, ही गजानन महाराज पतसंस्था ही जी स्थापना केली, ज्यानं मला कर्ज देणे, अशा कर्ज मागायला गेलो कर्ज नाही पण मीच कर्ज द्यायला सुरुवात केली. आणि गोर गरीब रस्त्यावरच्या व्यापाऱ्याला अगदी 4-5 हजार रुपये पासून कर्ज द्यायला सुरुवात केली. आणि मग हे सगळं करत असताना 98 साली मी नोकरी सोडून दिली. नोकरी सोडताना काही दडपण होतं का की अरे आपण नोकरी सोडतो तर आपलं कसं होईल नेमकं? नाही, कसलाच विचार केला नाही. ह्याचा विषय असा झाला की 1900 आमचे मित्र शंकरराव नेवशेने आम्ही कायम गजानन महाराजांना जायचं. ते गजानन महाराजाचे भक्त शेगावला. आणि 96 साली आमचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या 96 सालच्या ऍक्सिडेंटमध्ये आम्ही सगळे सुखरूप आलो. आणि मग मला असं वाटलं की परमेश्वरानं आपल्याला आता जे जगवलंय ते जगण्यासारखा ऍक्सिडेंट नव्हता, परंतु मला कुठेही साधं एवढं सुद्धा जखम झाली नाही, रक्त सुद्धा आलं नाही, खर्चटलं सुद्धा नाही. आणि हे जे आयुष्य ही भगवंताने आपल्याला गजानन महाराजांनी दिले हे आता आपल्याला समाजसेवेसाठी दिले. आणि मग मी ही पतसंस्था काढली आणि 2000ला श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा करायला सुरुवात केली. सर, एक विचारास वाटतं की म्हणजे मी जे तुमच्याबद्दल ऐकलंय खरं तर, कारण तुम्ही नेहमीच डेअरिंग करता, साहस करता आणि जे करायचे ते तुम्ही करून दाखवता. मुळामध्ये काय की पक्षी आपण अनेक बघतो नाही का, म्हणजे त्यात मग पोपट आला, चिमणी आली, कावळा आला, अनेक इतर पक्षी आले आणि त्यात आणखी एक वेगळा पक्षी आहे तो म्हणजे गरुड नाही का. पाऊस आल्यानंतर पंख तर दोघांना आहेत, म्हणजे गरुडाला आहेत आणि इकडं कावळा चिमणी यांना पण आहेत. परंतु पाऊस झाला तर आपण चित्र बघतो की सगळे पक्षी आपल्या घरट्याकडे जातात, पण गरुड असा एक पक्षी आहे तो घरट्याकडे ओढत नाही, तो ढगांच्या वरनं या उड्डाण करतो नाही का. म्हणजे तात्पर्य काय की एखादी गोष्ट आपल्याला नाकारली तर त्या गोष्टीच्या त्या घटनेच्या उरावर बसलं पाहिजे माणसाने. मला वाटतं ते तुम्हाला जमलं खरं तर, कारण अगदी नोकरी सोडली तर डायरेक्ट साहेब झालात, त्याचबरोबर कर्ज मागितलं तर स्वतःची पतसंस्था उभी केली. एक हे धाडस जे आहे ते धाडस कसं येतं नेमकं काय आम्हाला ते ऐकायचं, कारण हे धाडस प्रत्येकात नसतं खरं तर. ही खरं तर परमेश्वराची देणगी, आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. आणि माझे वडील फार धाडशी होते. त्यांनी कधीच असा परिणामाची विचार करून कार्य केलं नाही किंवा निर्णय घेतला नाही. काय होईल याचा विचार करून निर्णय घेतला नाही, काय ऑटोमॅटिक निर्णय घेतला जातो, पुढे परिणामाची चिंता करायची नाही, घेतल्यावर निर्णय बदलायचा नाही. असं करत राहिल्यानंतर आपोआप यश मिळतं. आणि हेतू शुद्ध पाहिजे. आपला हेतू जर शुद्ध असेल तर परमेश्वरही सहकार्य करतो. आणि हे जे काही आपली जी यंत्रणा आहे किंवा हे जे काही सुचतं ही परमेश्वराला आपल्याला आपल्या हातून करून घ्यायचं कार्य. आपण फक्त त्याचे हे आहोत, प्रतिनिधी आहोत. आपण काहीच करत नाही, त्याला जे पाहिजे ते करून घेतो. परमेश्वराने माझी या कार्यासाठी निवड केली हे माझं महत्भाग्य आहे. माझं काहीतरी पुण्य असेल ते माझ्या. थोडं मागे वळतो आणखी थोडंसं की एका विशिष्ट टप्प्यावर काही माणसं आपल्याला सोडून चालले असतात. खास करून सुरुवात तुमचे वडील हे तुम्हाला सोडून गेले आणि त्यानंतरच्या काळामध्ये आईने आणि भावाने जो डोलारा सांभाळला, आम्हाला तो थोडक्यात सांगा. माझं साधारण 25 वय होतं आणि वडील 1998ला पॅरालिसिसने वारले. आणि वडील गेल्यानंतर फार मोठी पोकळी निर्माण झाली. वडिलांना काय म्हणायचं तुमच्या? मी आप्पा म्हणायचा. आप्पा, अच्छा, बरं.
म्हणजे आप्पांच्या जाण्याने खऱ्या खऱ्या अर्थानं फार मोठी पोकळी निर्माण झाली नाही का. अगदी अगदी एकटंसं वाटलं असेल, कारण आप्पा म्हणजे अगदी साधं व्यक्तिमत्व नव्हतं ते, अगदी ते महान असं व्यक्तिमत्व होते. तर आप्पांच्या जाण्याने जे पोकळी निर्माण झाली आणि त्या दरम्यान आईने दिलेला सपोर्ट किंवा भावाने दिलेला सपोर्ट तो काय होता? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा मोठा भाऊ हरिश्चंद्र ह्यानं खूप सांभाळलं आम्हाला, आणि आईने वडिलांची उणीवच भासून दिली नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे. कारण जिथं ठामपणे पाठीमागं कोणीतरी आपल्या उभं आहे हे ऐकल्यानंतर वेगळंच होतं. विषय असा आहे की मोठ्या भावाचं तर असं सांगेल, ज्यावेळेस डेअरी डिप्लोमा कॉलेज काढायचं होतं आणि डेअरी डिप्लोमा कॉलेज काढायला 1,00,000 रुपये डिपॉझिट भरायचं होतं. संस्था नवीन रजिस्टर केलेली होती आणि आमच्याकडे 1,00,000 रुपये कोणाकडेच नव्हते. आणि मग काय करायचं, तर अशाच वेळी संध्याकाळी मी म्हटलं, आबा आपल्याला कॉलेज काढायचं आहे, परंतु 1,00,000 रुपये डिपॉझिट भरायचे, ते पैसे पाहिजे होते म्हटलं मला. मग तर म्हटलं की काय हरकत नाही, पैसे नाहीत माझ्याकडे, पण आपण एक जागा घेतलेली तेवढी विकून टाक. आणि त्या काळात ती जागा विकली आणि त्याने 1,00,000 रुपये मला दिले. आणि ही श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या पहिल्या शैक्षणिक संस्थेची वीट अशी निर्माण झाली. त्या ठिकाणी डेअरी डिप्लोमा कॉलेजची निर्मिती झाली 2002ला. बऱ्याच वेळा काय असतं की आपण इच्छा व्यक्त करतो, परंतु त्या इच्छा पूर्ण होतील असं नाही. परंतु असं म्हणतात की जर एखादी गोष्ट जर मनातून मागितली असेल तर परमेश्वर ती द्यावीच लागते. तुम्ही अनेक गोष्टीवर या ठिकाणी दावा केला की मला हे करायचं ते करायचं, आणि स्वप्नवत असलेल्या अनेक गोष्टी, अगदी तुमचे ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, तुमची पतसंस्था असेल, अनेक गोष्टी तुम्ही सहज त्या उभ्या केल्या. ते विचारावं वाटतं की काय नेमकं की काय कशा इच्छा निर्माण व्हायच्या आणि त्या पूर्ण कशा व्हायच्या नेमक्या? सहज नाही झालं, परंतु विचार जे आले ते सहज आले, परंतु साकार करताना फार दिव्य करावं लागलं. याच्यामध्ये डेअरी डिप्लोमा कॉलेजपर्यंतचा प्रवास सुखकर होता म्हटलं तर चालेल, म्हणून ज्यावेळेस ॲग्री डिप्लोमा करायचं आलं, BSc ॲग्री करायचं आहे, त्यावेळेस फार प्रचंड संघर्ष झाला, कष्ट निर्माण झाले. याच्यामध्ये माझे मित्र शंकर शेट नेवसे यांचंही मोलाचं योगदान आहे. कारण ज्यावेळेस जमिनी देण्याचा प्रश्न आला त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी संस्थेला जमीन दिलेली, माझ्या घरची जमीन दिलेली. परंतु हेतुशुद्ध असल्यामुळं, गजानन महाराजांचे दोघालाही आशीर्वाद असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी म्हणजे अतिसामान्य कुटुंबातल्या माणसानं कॉलेज काढणं ही सोपी गोष्ट नाही. ज्यावेळेस आम्ही कॉलेज काढायचं असं ठरवून गेलो होतो पुण्याला, त्यावेळेचे कृषी आयुक्त भुजबळ साहेब होते. ते म्हटले साखर कारखानदाराचं काम आहे एखाद्या, हे तुमच्यासारख्याचं काम नाही. पण जिथं नाही म्हटलं जातं ना तिथं आम्हाला करण्यासाठी जास्त प्रेरणा मिळते. ते चांगल्या हेतूने म्हटले, परंतु काहीतरी चॅलेंज जीवनात पाहिजे, आणि मग ते चॅलेंज मिळालं. आणि या ठिकाणी आज पाहतोय आपण न्यूज वन चॅनलचा मुलाखतकार म्हणून मी तुमचा तो पूर्ण परिसर पाहिला. अगदी जितकं कौतुक करावं तेवढं कमी करत, तर अगदी अनेक गोष्टी तुम्ही अगदी सहजपणे आम्हाला सांगितल्या, पण ते सहज उभारलेलं नाहीये. विचारावं असं वाटतं की आजची नेमकी काय परिस्थिती तुमच्या कॉलेजच्या? अतिशय महाराष्ट्रातलं नंबर 1चं कॉलेज आहे आमचं, ते मी पाहिलं. आणि कॉलेज बी ग्रेड मध्ये आहे. त्या ठिकाणी 2 डिव्हिजन आहेत 60-60च्या. आणि आतापर्यंतचा कॉलेजचा नावलौकिक पाहिल्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये असेल किंवा तुमचे विद्यार्थी MPC मध्ये पास होण्यामध्ये असेल, टॉपची रँक आहे. आणि पहिल्याच 2009ला ज्यावेळेस कॉलेज सुरू झालं त्यावेळेस साधारण ॲव्हरेजची मुलं मिळाली होती, पण त्या ॲव्हरेजच्या मुलांमधली 15 मुलं MSc ॲग्रीला लागली होती. एक विद्यार्थी आमचा पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी झाला होता. आणि तिथून जी सुरू झालेली रेंज आहे ती आजही काय आहेत. आणि सद्गुरू कृषी महाविद्यालय म्हटल्यानंतर आजही आमचे 1 नंबरला ॲडमिशन होतात. हे झालं तुमच्या कॉलेजचं. पण तुम्ही एक सांगितला प्रसंग असा की तुम्ही कर्ज मागितलं आणि ते कर्ज काही कारणाने नाही भेटलं, नाही का? थोडंसं तुमच्या भावना दुखावल्या गेल्या आणि तुम्ही चक्क या ठिकाणी अगदी स्वप्नवत वाटावा असं प्रवास करत या ठिकाणी पतसंस्थेची उभारणी केली. तर काय नेमकं म्हणजे फिलिंग काय होती त्यावेळेला, ज्यावेळेला कर्ज नाकारलं आणि त्यानंतर ही जी संत गजानन महाराज जी तुम्ही सहकारी पतसंस्था उभी केली, म्हणजे हे सहज नाही. साधारण किती वर्ष लागले आणि नेमका म्हणजे का उभा करावं असं वाटलं? ज्यावेळेस साधारण 98ला वीटभट्टी टाकली आणि त्या वीटभट्टीला मी कर्ज मागितलं,
तर त्या इथल्या पतसंस्थेने मला कर्ज दिलं नाही. मी त्यांच्याकडे चक्रारी मारल्या, मला परवानगी देण्यापासून अडचणी, बट्टी टाकायला त्या ग्रामपंचायतच्या परवानगीपासून अडचणी. काय विचार का नेमक्या म्हणजे मला का अडचणी का आल्या नेमक्या? राजकीय इश्यू. अच्छा, बरं. असं काही गोष्टी त्या परमेश्वराने ठरवलेल्या असतात खरं तर, नाही का? ते अडथळे आले पाहिजेत. ते बऱ्याच वेळेला ते मुद्दाम नाही पण ते सहज आलेले असतात आणि त्या अडथळ्यामुळे माणूस कणखर होतो खरं तर. म्हणजे ते अडथळे आले आणि तुम्हाला वाटले की आपण पतसंस्था उभी केली पाहिजे. तर पतसंस्था उभी करायची म्हणजे गावात पद पाहिजे, खिशामध्ये पैसे पाहिजेत. तर तुमची पद होती पण मग पैसा कसा उभा केला नेमका? ज्यावेळेस ही पतसंस्था काढली त्यावेळेस गावामध्ये 2 पतसंस्था होत्या, परंतु ही गजानन महाराजांच्या नावाने काढलेली पतसंस्था होती. आणि याच्यामध्ये त्या काळामध्ये असे ठेवीदार, सर्वात श्रीमंत माणसाची ठेव आमच्या पतसंस्थेत कधीच आली नाही. सामान्यातल्या सामान्य माणसाची ठेव या ठिकाणी, सामान्यातल्या सामान्य माणसाने आमच्यावर विश्वास ठेवला. आणि आज सगळ्यात मोठी तालुक्यात नावारूपाला असलेली, विश्वासपात्र असलेली आमची गजानन महाराज पतसंस्था आहे. असं म्हणतात की जर मनामध्ये भीती असेल, काही चांगलं होत नसेल तर शनी शिंगणापूरला जावं, नाही का? आणि तुमची तर सासरवाडी तिकडली आहे, शनी शिंगणापूर. मला असं वाटतं की सौभाग्यवती आल्या आणि सगळं जे काही त्रास आहे, जे काही असेल ते निघून गेलं जातं, नाही का? ते तुमच्या या पूर्ण वाटचालीमध्ये तुमच्या सौभाग्यवती यांची फार मोलाची साथ आहे. जसं तुमचं मन आहे तसंच त्यांचंही मन आहे. मला असं वाटतं की तुम्ही एकमेकाला अगदी पूरक आहात, नाही का? तर काय सांगाल नेमकं की तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्या सौभाग्यवतींची भूमिका? खरं तर शनी महाराज माझे सासरे असल्यासारखं काम आहे, त्यामुळे मी भीत नाही. मला कधी साडेसाती लागत नाही. शनीचं कवच आहे. आणि माझी जी अर्धांगिनी आहे ती खरंच म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे. तिला पाहिल्यानंतर शनिवार विशेष आणि तिला पाहिल्यानंतर संपूर्ण दिवसभराचा कंटाळा निघून जातो. ती कधीच असे रडवले चेहऱ्याने पाहायला मिळत नाही. किती संकट येऊ द्या, काही असू द्या, पण चेहऱ्यावर हास्य असतं. म्हणजे तिचं रूपच असं आहे की लक्ष्मीचं रूप असल्यासारखं आहे. आणि फार डॅशिंग आहे माझ्यापेक्षाही. ती कुठल्याही प्रसंगाला, कुठल्याही संकटाला समर्थपणे तोंड देण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. मी ताईंना खरं सल्यूट करतो की मला असं वाटतं की ज्या वेळेला एखाद्या पुरुषाला कुठल्या तरी क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असतं ना, त्यावेळेला त्याची अर्धांगिनी चांगली असायला लागते. आणि तुम्हाला तुमचं ते खरं भाग्य, तुमच्या आई आणि सौभाग्यवती पण दोन्ही चांगल्या लाभल्या. सर, थोडं आणखी परत मागे जातो की कोरोनाच्या काळामध्ये 2 धक्के बसले खरं तर, नाही का? ते म्हणजे एक की जिच्यावर प्रचंड प्रेम केलं, म्हणजे जिच्याशिवाय या ठिकाणी कधी पाण्याचा घोट नाही गेला, ती आई आणि भाऊ अगदी एकाच दिवशी, नाही का, त्या काळामध्ये त्यांना देवाज्ञा झाली. तर त्या घटनेचा जो परिणाम आहे, एक व्यक्ती म्हणून, एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून नेमका काय होता आणि त्यातनं कशा सावरला? 15 एप्रिलला 2022ला आई वारली कोरोनामध्ये संध्याकाळी. शेवटचं बोलणं झालं माझं. त्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये. शेवटचं वाक्य काय होतं ते सांगा. तिला म्हटलं, बाई नारळ पाणी आणले किंवा हे घे. नको म्हटली, तुला होत आहे त्याने घे. आणि म्हणली, तिला काय करू पण म्हणली, मी नाही रे जगत. म्हणलं, बाई असं तू बोलू नको. तू आता साईबाबाचं नाव घे, तू जगणार आहे. पोरांची काळजी घे, म्हणजे अर्चनाची काळजी घे. तुमचं सौभाग्य होतं. हो. फार जीव होता माझ्या सौभाग्यवतीने तिला आईसारखं सांभाळणं. म्हणजे दोघींचं इतकं बॉन्डिंग होतं की एक क्षणही त्यांना एकमेकीशिवाय राहू शकत नव्हतं. आणि 2015चा तो दिवस, 15 एप्रिलचा उजेडला. आई वारली आणि मला दुसऱ्या दिवशी लगेच बारामतीला हॉस्पिटलमध्ये मलाही कोरोना झाला. आणि 3 दिवसांनी पहाटे 18 तारखेला मला फोन आला, 2:30-3च्या दरम्यान, मोठ्या बंधूचा अपघात. म्हणजे आभाळ कोसळल्यागतच झालं. प्राणप्रिय आई गेली आणि ज्या भावावर माझं जीवापाड प्रेम होतं तोही गेला. म्हणजे कल्पनाच करू शकत नाही. जगायचं कोणासाठी, हा मोठा प्रश्न, फार मोठा प्रश्न. खरंच जगण्याची आईची जी इच्छा होती ती होती की तुम्ही चांगलं राहावं, नाव करावं, नाही का? वडिलांची अशी इच्छा होती की जर रस्त्याने चालताना सोनं जरी सापडलं त्याला हात लावायचा नाही. मला असं वाटतं की तुम्ही दोघांची इच्छा पूर्ण केली. तुम्ही मग एक संकल्प मला सांगितला की भविष्यामध्ये शिकागोमध्ये तुम्हाला कीर्तन महोत्सव घ्यायचा आहे. तर ती सुद्धा आई अगदी आईच्या आठवणी खातर, नाही का? तर ही संकल्पना काय नेमकी? की आई वडील दोन्ही धार्मिक आध्यात्मिक होते. त्या वातावरणामध्ये मी वाढलो.
गजानन महाराजांची भक्ती होती, साईबाबांचा आशीर्वाद झाला. आणि ज्यावेळेस आईच्या आठवणीसाठी तिरुपती बालाजी या ठिकाणी सप्ताह घेतला, तर माझं कोरोनानंतर आई गेल्यानंतर मी एकांतवासात गेलो. मला असं म्हणजे फार आतल्या खंत व्हायची, क्षणाक्षणाला आईची आठवण यायची, क्षणाक्षणाला आठवण यायची, तिच्याशिवाय मी राहू शकत नव्हतो. आणि हे सगळं करत असताना म्हटलं आता आपलं जीवन आतापर्यंत झालंय ठीक आहे, पण आता आपण आपल्यासाठी म्हणून जगायचं नाही. आता परमेश्वराने ह्या धक्क्यातूनही वाचवलंय, कोरोनातून वाचवलंय, असंख्य लोक गेले जीवाभावाचे, त्या सगळ्यातून वाचवलेत. आता परमेश्वराची सेवा करून आईची आठवण आली. तिने तिरुपती बालाजीला त्या काळात ज्ञानेश्वर पारायण केलं होतं. म्हटलं पहिला सप्ताह जीवनात जे जे करायचं ते उदात्त करायचं, पहिल्यापासून धारणा आहे. जे करायचं ना ते जगातलं टॉप करायचं, नाही तर करायचं नाही. आणि मग टॉप करायचं तर आपल्याला आध्यात्मिक कार्याची सुरुवात करायची. तर या देशातलं सर्वात श्रेष्ठ असं दैवत किंवा सर्वात एक नंबरचं देवस्थान जे तिरुपती बालाजी, जगाचा प्रतिपालक आहे, त्या बालाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सप्ताह करायचा. त्या ठिकाणी सप्ताह करण्याचा निश्चय केला. सहज बोललो मी. माझ्यासारख्या पामराने असा विचार करणं सुद्धा म्हणजे येत नाही काही, म्हणजे तिथं कुठलीच गोष्ट शक्य नाही. परंतु मी त्या ठिकाणी निश्चय केला आणि ठरवलं. माझे मित्र संदीप केदारी यांनी मला साथ दिली याच्यामध्ये. आणि आम्ही तो सप्ताह करायला ठरवल्यानंतर आमचे अहिल्यानगरीचे माजी खासदार कैलासवासी दिलीपजी गांधी साहेब यांचे चिरंजीव सुरेंद्र भाऊ गांधी, त्यांच्याकडे मला संतोष कोडे आमचे मित्र घेऊन गेले. आणि तिथं भेटल्यानंतर भाऊंनी मला भगवापांच्या शाल गळ्यामध्ये घातली आणि म्हणले, महाराज तुम्ही काळजी करू नका, तुमचा सप्ताह होईल, तुम्ही काहीच काळजी करू नका. आपले तिरुपती बालाजी ट्रस्टी आदरणीय सौरभ भाऊ बोरा आहेत आणि सगळी व्यवस्था करतील. परमेश्वर कुणाच्या रूपाने येईल काही माहीत नाही, पण मला त्या ठिकाणी सौरभ भाऊ बोरा आणि सुरेंद्र भाऊ यांच्या रूपाने परमेश्वर भेटला. आणि त्या ठिकाणी आदरणीय सौरभ भाऊंनी बालाजी देवस्थानच्या कमिटीच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाची महाराष्ट्रातल्या पहिल्या तिथं व्यवस्था केली. त्या ठिकाणी सुब्बा रेड्डी साहेब जे अध्यक्ष होते, आयुक्त धर्मारेड्डी, सौरभ भाऊ बोरा त्यांची सगळी घरची मंडळी, त्यानंतर आमचे सुरेंद्र भाऊ गांधी आणि आमचे त्या ह्या सगळ्या कार्यामध्ये आमचे मिरजगावचे अतुल शेठ बोरा जे सौरभ भाऊंचे मेहुणे आहेत, ह्या सगळ्यांनी मला मदत केली. आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने तो संकल्प पूर्ण झाला त्या ठिकाणी आणि बालाजीचा पहिला सप्ताह संपन्न झाला. मला असं वाटतं की कौशल्य महिन्याच्या मागे काय सोडलं असेल तर तुमच्यामध्ये कौशल्य सोडले. कुठलीही गोष्ट चांगली करता तुम्ही. अगदी काही दिवसापूर्वी मनामध्ये आलं की आपल्याला कीर्तन करायचं आहे नाही का, आणि ते बाहेर देशामध्ये करायचं, अमेरिकेत करायचं आहे अगदी. आणि देव असं म्हणतो की अरे बाबा तू जातोच नेमका कुठं, अमेरिकेत कशाला, माझ्याकडे ये. आणि बा विठोबाने तुम्हाला पंढरपूरला बोलवून घेतलं आणि पंढरीमध्ये कीर्तन तुम्ही या ठिकाणी पूर्ण केलं. काय नेमका पंढरीचा काय अनुभव नेमका, म्हणजे पहिलंच कीर्तन, तेही विठोबाच्या दारामध्ये, जगाच्या बापाच्या दारामध्ये कीर्तन केलं, तर तो अनुभव काय होता? कदाचित माझे आई वडील गेल्यामुळं पंढरीच्या पांडुरंगाला असं वाटलं असेल की आता मीच ह्याचा माता पिता आहे. आणि मग मी बालाजीहून आल्यानंतर आमच्या मिरजगावचा सप्ताह पंढरपूरमध्ये गेली आता 13 वर्ष झाली होतोय. 2 वर्ष त्या ठिकाणी प्रवचन सेवा केली. आणि यावर्षी त्या सप्ताहाच्या अंकुशाबा खराडे यांनी डायरेक्ट पत्रिका छापली आणि सांगितलं, महाराज आज तुमचं पहिलं कीर्तन ठेवलेलं आहे. मी म्हणजे सचिव राजेंद्र गोरे, उद्योजक राजेंद्र गोरे असं म्हणता म्हणता हबप राजेंद्र गोरे जर केव्हा झाले ते गोरे सरांनाही कळालं नाही. पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. मी ज्यावेळेस कीर्तन ठरलं की या ठिकाणी कीर्तन सेवा द्यायची, आणि पहा परमेश्वराने सप्ताहाचा पहिला दिवस, आयुष्यातला कीर्तनाचाही पहिला दिवस, आणि सप्ताहाची सुरुवात नामपर अभंगाने होत असते. कधी पण माझ्या जीवनाची बी सुरुवात नामपर अभंगाने पहिल्या दिवशी कीर्तन सेवेने झाली. माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण महामंडळेश्वर काशिकानंद बाबा शिर्डी यांच्याकडे गेलो, आशीर्वाद घेतले. आणि त्यांनी सांगितलं, सर तुमच्या जीवनातला हा सगळ्यात मोठा ठेवा आहे, तुम्हाला साक्षात या जगाच्या मालकाच्या समोर कीर्तन करायला मिळतंय. आणि मग तुम्ही सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी हा अभंग घ्या. आणि जीवनाची सुरुवात, अभंगाची सुरुवात आणि कीर्तन सेवेची सुरुवात विठ्ठलाच्या नामानं होत असेल, याच्यासारखा आशीर्वाद अजून काय पाहिजे. आणि प्रत्यक्ष हा माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे, हे माझं काहीच नाही, हा माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे. म्हणून मला माझ्या आयुष्यातली पहिली कीर्तन सेवा करण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाने बोलवलं. आणि मी असं ठरवलं होतं की मी कीर्तन करेन, परंतु ज्यावेळेस अमेरिकेमध्ये आपण सप्ताह करतोय त्या अमेरिकेच्या सप्ताहामध्ये करू. परंतु पंढरीच्या पांडुरंगाने मला बोलवून घेऊन पहिल्यांदा ती इथं माझ्या समोर तुझे काय बोबडे बोल आहेत ना मला ऐकू दे असं सांगितलं. मला वाटतं की बा विठोबा म्हटलं असेल की मैदानावर पुन्हा खेळ,
आधी माझ्या मांडीवर बस, नाही अगदी, का? अगदी, अगदी. अगदी ईश्वराने अगदी लाड केले खरं तर तुमचे. खूप खूप. मी तर म्हणतो की नामदेव महाराजांनंतर जर भगवंताचा लाडका असेल तर मी इतकं म्हणजे सहज बोलतो आणि ते साध्य होतं. म्हणजे हे परमेश्वराने मला लाड केल्याशिवाय. आता या प्रसंगी मला विचारायचं वाटतं की विठोबाच्या देवाच्या साक्षीने हा प्रवास सुरू आहे, संत गजानन बाबांचा आशीर्वाद आहे, तर काय आता पुढील काळामध्ये संकल्प काय आहे? कारण हृदयामध्ये आई आहे, वडील आहेत, भाऊ आहेत, यांना स्मरून या ठिकाणी पुढचा प्रवास करायचा आहे, तर पुढील वाटचाल काय असेल नेमक्या? आता एक छोटीशी जबाबदारी मुलीची आणि मुलाची, ती या वर्षा 2 वर्षामध्ये पूर्ण होईल आणि पूर्ण जीवन हे मला ह्या आध्यात्मिक कार्यासाठी वाहून घ्यायचंय. माझ्या जीवनाचा मोठो ठरलेला आहे. आम्ही साई बालाजी प्रतिष्ठान अंतर्गत या सगळ्या उपक्रमाला चालना देतोय आणि मला जल, जंगल, जमीन, जनता आणि मुखी जीव ह्या 5 क्षेत्रामध्ये 5 जीवांची 5 ह्याची सेवा करायची. कारण तुम्ही ह्या गोष्टी आपण निर्माण करू शकत नाही. ही जंगलसृष्टी, ही जीवसृष्टी, ही जमीन हे आपण पुन्हा निर्माण करू शकत नाही. ह्याचा ऱ्हास होत चाललेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या पृथ्वी तलावर असणारी आपल्या भारतीय संस्कृतीची जी नवीन पिढी, ह्या नवीन पिढीचाही ऱ्हास होत चाललेला आहे. आणि हे जर आपण काही आपल्याला दिसत असून जर आपण ह्याच्यासाठी जर काही केलं नाही तर आपली इतिहासात नोंद जंगल लावणाऱ्याच्या यादीमध्ये होईल. मला माझी नोंद जंगल विझवणाऱ्या चिमणीच्या यादीमध्ये करायची इच्छा आहे. जल, जीवन, जमीन, जंगल या ठिकाणी यावर काम करायचं आहे. कारण लोक म्हणतात की जर मी प्रश्न विचारला बऱ्याच वेळेला की काय करायचं पुढे नेमकं, तर कोणी सांगतं की मला आणखी मोठं घर बांधायचे, चांगलं ऑफिस करायचं आहे, बरंच काही कमवायचं आहे आणि बरंच काही साठवायचं आहे. परंतु या ठिकाणी राजेंद्रजी गोरे सर उत्तर देतात वेगळं की साठवायचं काहीच नाही, तर लोकांना द्यायचं आहे. या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपला पाऊल खुणा या ठिकाणी अगदी दिसल्या पाहिजेत, म्हणजे कर्तव्य दिसली पाहिजे आपली. कारण हे जग प्रत्येकाला सोडायचं आहे, पण सोडण्या अगोदर ते सुंदर करून सोडावं, नाही का? कारण इथं कोणीही परमनंट नाही, इथं कोणाच्याही हक्काचं नाही. कारण आपण फक्त माझं माझं म्हणतो, माझं काहीच नाही. एक दिवस दुसऱ्याला देऊन जायचं आहे आणि ज्याला दिलंय तो सुद्धा किती आपलं नाव घेईल देव जाणे. म्हणून या ठिकाणी बा विठोबा सांगतो की आपण यासाठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड जावा. कारण शेवटचा दिवस गोड जावा, फक्त बस एवढंच फक्त मागणं असावं. आणि हेच मागणं वारंवार या ठिकाणी राजेंद्रजी गोरेसर करतायत. कारण माय कौशल्या माय या ठिकाणी फक्त या ठिकाणी शरीराने निघून गेली, परंतु मनाने आजही या ठिकाणी गुरुजींच्या हृदयामध्ये आहे, बाबा हृदयामध्ये आहेत, भाऊ आहे. आणि मग गमावलेच काय नेमकं? कारण असं मला असं वाटतं की ते पाहत आहेत की त्यांचा राजेंद्र काय करतो नेमका. कारण आई वडील लेकरू जवळ आहे तोपर्यंत त्या लेकराकडे पाहिले असतात आणि एवढंच मागणं मागतात की त्याच्याकडनं काही चुकू नये, त्याला ठेच लागू नये, नाही का? त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ नयेत, तर त्याने इतरांचे अश्रू पुसावेत, इतकी ताकद ते देवाकडे मागतात. आणि निश्चितपणे ती ताकद तुमच्यामध्ये आहे. अगदी आजची ही देव माणसाची मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.